हॅलो हाय नमस्कार, मी रुही परत एक नवीन रेसिपी तुमच्याबरोबर घेऊन आलेली आहे। खूप सुंदर टेस्टी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे कोबीचा पुलाव। चला तर मग रुहीज किचनमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करते आणि आज कोबीचा पुलावाची रेसिपी तुम्हाला दाखवते। मस्त अशी झटपट होणारी कमीत कमी साहित्यातली रेसिपी आहे। कॅबेज राईस म्हटलं तरी सुद्धा चालेल, का सुंदर टेस्टी लागतो ना। की जरा काहीतरी वेगळं खायची इच्छा असेल आणि पटकन काहीतरी बनवायचं असेल ना, तर अशा पद्धतीने कोबीचा पुलाव करून बघा। चला तर मग सुरुवात करूया आपण कसा बनवायचा तो। इथे एका भांड्यात तेल घेतले। तेल साधारण 4 ते 5 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। 1 टेबलस्पून तूप टाकून घ्यायचं आहे। तेल तूप छानपैकी गरम झालं की आपण त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट असते ती 1 टेबलस्पून टाकून घ्यायची आहे। आता आपण सगळं तेलावरती मस्तपैकी असं फ्राय करून घेऊया। ती पेस्ट आहे ती जराशी अशी जरा गरम झाली व्यवस्थित की आपण त्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेऊया। आता इथे मी 1 टीस्पून काळी मिरीची पावडर टाकून घेतलेली आहे। 1 टीस्पून धणे पावडर टाकून घेतलेली आहे। 1 टीस्पून जिरा पावडर टाकून घेतलेली आहे। आलं लसूण मिरचीची पेस्ट असते, त्याच्यातली मिरची जर तिखट असेल तर मग ती पेस्ट तरी कमी टाका, नाही तर काळी मिरची पावडर तरी कमी टाका। मीठ टाकून घेतलंय। मीठ आता सगळे हे आपण व्यवस्थित असे तेल तुपावरती मसाले आपले असे फ्राय करून घेऊया छानपैकी। आणि आता कोबी घेतलेला आहे। कोबी साधारण मी एक कापून असं साधारण 2 कप असा होईल एवढा घेतलेला आहे कोबी, म्हणजे 2 वाटी वगैरे असा घेतलेला आहे। आणि तो आपण त्या आपल्या मसाल्यामध्ये छानपैकी परतवून घेऊया। आणि थोडी कोथिंबीर टाकून सगळं मिक्स करून एक 5 ते 10 मिनिटाची ना कोबीला आपली वाफ द्यायची आहे। म्हणजे अगदी का आपल्याला भरपूर तो शिजवायचा नाही आहे, पण आपल्याला व्यवस्थित असे वाफ द्यायची आहे। आता हे सगळं करताना मी एकीकडे भात हा म्हणजे बासमती राईस हा शिजवून ठेवलेला होता। आपण जसं बिर्याणीसाठी वगैरे शिजवतो तशा पद्धतीचं बासमती राईस मी शिजवून ठेवलेला होता। किंवा तुमच्याकडे शिळा भात उरला असेल आणि त्याचं बनवायचं असेल ना, तरीसुद्धा हा पुलाव खूप सुंदर लागतो। त्याच्यामुळे जर शिळा भात आपल्याला जर संपवायचा असेल ना, तर अशा पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो। इथे आता 1 कप बासमती तांदूळ घेतले होते आणि त्याचा हा मी असा राईस करून घेतलेला आहे। असा मोकळा मोकळा असा राईस करून घ्यायचा आहे। आता सगळा आपला तो भात आहे तो आपण आपल्या कोबीच्या मसाल्यामध्ये टाकून घेऊया। आणि सगळा आपण मसाला आणि भात हलक्या हाताने असा व्यवस्थित असा एकत्र करून घेऊया। अजिबात आपला दाणा वगैरे असं तोडायचा नाही आहे। तुमच्याकडे उरलेल्या भाताचं करायचं असेल ना, किंवा भात जास्त झाला आणि आता आपल्याला हा भात खायचा नाही आहे, आवडीची डाळ नाही आहे, भाजी नाही आहे, तर अशा पद्धतीने भाताचा तुम्ही अशा पद्धतीचा आपण प्रकार करू शकतो आणि खूप सुंदर टेस्टी लागतो। नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्ही अशा पद्धतीने जर बनवलं असेल तर, किंवा असा हा पूर्ण नवीन राईस तयार करून सुद्धा बनवलं तरी सुद्धा सांगा। आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी कांद्याची पात टाकली आहे। कांद्याची पात नसेल नाही टाकली तरी सुद्धा चालेल, त्याने काही टेस्ट किंवा याच्यामध्ये फरक पडत नाही। फक्त एक आपलं थोडंसं गार्निशिंगसाठी म्हणून मी कांद्याची पात टाकली होती। थोडं सगळं मिक्स करून एक 5 मिनिटाची वाफ काढून घेतलेली आहे। आणि अशा पद्धतीने मस्तपैकी आपला कोबीचा पुलाव हा तयार झालेला आहे। कोबी राईस खूप सुंदर टेस्टी असं झटपट होणारा आहे। नवीन हा राईसचा प्रकार तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या आवडत्या व्यक्तींना व्हिडिओ शेअर करा। रुहीज किचन 22 अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सोबत ते सुद्धा लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी बेल आयकन नक्की दाबा। आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला हा राईस कसा वाटला ते। थँक्यू।